भारतातनं सोन्याचा धूर निघतो. एवढ्या मोठ्या भूभागावरच्या कुठल्याही राजाला वाटलं नाही की जर जमीन माझी आहे तर समुद्रही माझा असला पाहिजे. आणि तो विचार आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. तर इट इज नॉट जस्ट द आर्म, इट इज नॉट जस्ट द पॅराफर्निलिया, इट इज नॉट जस्ट द बोट, बट इट इज द विल अँड विश ऑफ द फायटर. आणि ते मराठ्यांच्यात होतं. कितीतरी वेळा आपल्या क्षमतेपेक्षा तिप्पट किंवा चौपट प्रभावशाली आरमार असलेल्या इंग्रजांना किंवा पोर्तुगीजांना एकदा नव्हे तर अनेक वेळा हरवलेलं आहे. आणि तेच मराठ्यांच्या यशाचं गमक होतं. महिलांचा सहभाग असल्यामुळे आणि महिलांचा सहयोग असल्यामुळे पुरुष असं लढू शकलेत. इंडियन नेव्ही आणि आंग्र्यांचं नौदल ह्या दोघांमध्ये काय रिलेशनशिप तुम्ही मला सांगू शकता? इंडियन नेव्ही आजचं भारतीय आधुनिक नौदल हे छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराचं जनक मानतं. आज ज्याला आपण कन्सेप्ट म्हणतो की नेशन फर्स्ट, आजपासून 300 वर्षापूर्वी ती नेशन फर्स्ट आमच्या रक्तात रुजलेली होती. समुद्रावरचं जे प्रभुत्व आहे ते साधारणपणे त्या काळामध्ये एकदा आपल्याकडनं पुन्हा गेलं होतं. त्यामुळे राष्ट्रप्रथम ही भावना जर राहिली नाही तर काय होतं त्याचा दुष्परिणाम आपण 1756 मध्ये पाहिला. की उत्कृष्ट नायक कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज. नमस्कार, मी डॉक्टर अक्षया जैन. इन्व्हिन्सिबल सोल्सच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. सिंधू सागराच्या लाटांवर कधी काळी मराठा साम्राज्याचा ध्वज गर्वाने फडफडला. समुद्राचे अधिपती सरखेल कान्होजीराजे आंग्रे, ज्यांनी इंग्रज, डच, पोर्तुगीजांना सिंधू सागरात गुडघे टेकवायला लावले, भारताची समुद्री शक्ती जगासमोर उभी केली. आज इतिहासाचा अभिमान आणि समुद्राची अधिराज्य परंपरा आपण पुन्हा जागवणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्याला सागरी सामर्थ्याची तलवार देणाऱ्या त्या गौरवाचा जिवंत वारसा श्री रघुजीराजे आंग्रे. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे 9वे वंशज, मुंबई विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि उत्साही बायकर आणि ट्रेकर. सो रघुजीराजे आंग्रे, आपलं इन्व्हिन्सिबल सोल्स या नमस्कार. पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. नमस्कार. सर, राजे, आम्हाला असं ॲज अ जनरल पब्लिक राजघराणं आणि राजघराण्यातली लोक यांच्याबद्दलचं एक खूप वेगळ्या पद्धतीचं कौतुक असतं. आणि या कौतुकाने आम्हाला त्या घराण्याबद्दल माहिती हवी असते, घराण्याचे वंशज काय करतात याबद्दल माहिती असते. तर आपण सध्या काय करत आहात याबद्दल थोडी माहिती आम्हाला द्या. सध्या माझे बिझनेस आहेत, वेगवेगळे व्हेंचर्स आहेत. रिअल एस्टेटमध्ये मी आहे, बाकीच्याही व्यवसायांमध्ये आहे. प्लस जुन्या प्रॉपर्टीज आहेत त्या प्रॉपर्टी मॅनेज करतो. तर तेही व्यवसाय आहेत. शेती आहे, पुष्कळ प्रमाणात शेती करतो आणि मी अभिमानाने सांगतो की मी शेतकरी आहे. अच्छा. मग हे करत असताना मी तुमच्या इंट्रोमध्ये वाचलं होतं की रायगड स्मारक मंडळामध्ये आपण कार्यरत आहात, गाज फाउंडेशनमध्ये आपण कार्यरत आहात. तर ह्याबद्दल थोडी माहिती द्याल? लोकमान्य टिळकांनी 1895 मध्ये रायगड स्मारक मंडळाची स्थापना केली. त्याच्यानंतर अनेक अध्यक्ष झाले. गेल्या 12 वर्षापासून मी रायगड स्मारक मंडळाबरोबर असोसिएटेड आहे. आणखीन त्याच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम आम्ही राबवतोय. इतिहासाचा जागर, इतिहास हा अभिमानाचा विषय असला तरी तो अवेअरनेसचा सुद्धा विषय आहे. इतिहास आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतो, कर्तव्याची जाणीव करून देतो आणि आपण समाजाचं काही देणं लागतो याची जाणीव करून देतो. बरेचसे जुने डॉक्युमेंट्स आहेत त्याचं सुद्धा आम्ही डिजिटायझेशन करतोय. मोडीचं आम्ही मराठीमध्ये लिप्यंतर करतोय. आणि मोडी ही जी लिपी आहे, म्हणजे ज्याला मराठीतलं शॉर्टहँड म्हणू शकतो, त्या मोडीचे अभ्यास वर्ग सुद्धा चालवतो. रायगड स्मारक मंडळाच्या माध्यमातून अनेक कामं केली जातात. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षापासून मी एक गाज नावाचं फाउंडेशन स्थापन केलंय. गौरवशाली अतीत का अविस्मरणीय जागरण असं गाजचा अर्थ आहे. ओके. आणि त्याच्याच बरोबर गाज म्हणजे समुद्राच्या लाटांचा आवाज. तर समुद्र किनारा, कोकण इथल्या मंडळींना, इथल्या ज्या कम्युनिटीज आहेत त्यांच्यामध्ये समुद्राबद्दलची अवेअरनेस व्हावी. मग इकोसिस्टीम असेल, अपॉर्च्युनिटीज असतील,
डिफेन्स फोर्सेसमधल्या च्या संधी असतील, तर त्या संबंधित सुद्धा आपण कामं करतोय. अच्छा. तर समुद्रावर जे अधिराज्य स्थापन केलं आंग्रे घराण्यांनी, त्यांचा वारसा आज तुम्ही चालवताय. तर आमच्या तरुण पिढीला तुम्ही त्यातनं काय समजावून सांगाल? 17व्या आणि 18व्या शतकातली जर परिस्थिती पाहिली, तर भारताचा 7,500 किलोमीटरचा सागरी किनारा आणि त्याच्या मालकीसाठी लढत होते इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच, डच किंवा ॲबिसिनियन्स. एवढ्या मोठ्या भूभागावरच्या कुठल्याही राजाला वाटलं नाही की जर जमीन माझी आहे तर समुद्रही माझा असला पाहिजे. आणि तो विचार आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला की ही सुद्धा एक सीमा आहे आणि त्या सागरी सीमेचं संरक्षण करणं, त्या सागरी सीमेवर हक्क दाखवणं हे स्वराज्याचं काम आहे. आणि मला अतिशय अभिमान आहे की माझ्या पूर्वजांनी तो हक्क पूर्णपणे सार्थ ठरवला, शिवाजी महाराजांचा विचार सार्थ ठरवला आणि तो विश्वास त्याला ते जागले. त्याचमुळे पुढच्या 50 वर्षात वेस्ट कोस्टवर एकही युरोपियन शिप जर प्रवास करायचा असेल तर त्याला मराठ्यांचं दस्तक घ्यावं लागायचं. तर ते मराठ्यांचा समुद्रावरचा हक्क प्रस्थापित करणं आणि तो इंग्रजांना किंवा पोर्तुगीजांना म्हणजे त्यावेळेच्या एस्टॅब्लिश नेव्हल पॉवर्सना मानायला लावणं, हे काम माझ्या पूर्वजांनी केलं आणि त्याचा मला नक्कीच अभिमान आहे. वा. तर जसं सरखेल कान्होजीराजे आंग्रे आहेत, तसेच इतरही आंग्रे परिवारातनं सरखेल जी मंडळी आहेत, त्यांच्या कार्याचा मुख्य गाभा जो आहे या पूर्ण कारकिर्दीमध्ये, तर तो कसा आणि काय होता? बरं झालं आपण हा प्रश्न विचारला, कारण इतिहास म्हटला की आपला शिवाजी महाराजांपासून सुरू होतो, शिवाजी महाराजांपर्यंत संपतो. अगदी. आरमार म्हटलं की सर्वप्रथम लोकांच्या मनात येतात कान्होजीराजे आंग्रे आणि ते कान्होजीराजांपर्यंतच इतिहास पाहिला जातो. पण आंग्रे घराण्यानी एक नाही अनेक सरखेल दिलेत. इनफॅक्ट बोलायचं झालं तर सेखोजी आंग्रे, संभाजी आंग्रे, मानाजी आंग्रे, तुळाजी आंग्रे हे 4 महापराक्रमी सरखेल या आंग्रे घराण्याने दिले. चिमाजी अप्पांनी जेव्हा वसई जिंकलं त्या वसईची जमिनीकडून नाकाबंदी मराठ्यांच्या पायदळांनी आणि घोडदळांनी केली होती. पण समुद्रातली नाकाबंदी जर पोर्तुगीजांची करायची झाली तर कोण करणार? तर मानाजी आंग्र्यांनी ती नाकाबंदी केली. त्याच्यामुळे पोर्तुगीजांची सप्लाय चेन डिस्टर्ब करण्याचं काम आंग्र्यांनी केलंय आणि तिथे रोखून धरल्यामुळे वसई मराठ्यांना जिंकता आलं. आणि त्याचंच प्रतीक म्हणून जेव्हा वसईमधल्या चर्चेसवरच्या घंटा उतरवल्या गेल्या, सर्वात मोठ्या घंटांपैकी एक आरमाराला चिमाजी अप्पांनी भेट दिली. ती घंटा आमच्या अलिबागच्या खंडोबाच्या मंदिरात कान्होजी आंग्र्यांच्या चिरंजीवांनी म्हणजे मानाजी आंग्र्यांनी अर्पण केली. अच्छा. तर हे जे प्रकार आहेत, बऱ्याच वेळा काय होतं, वडाच्या झाडाखाली इतर काही उगवत नाही किंवा त्याचं मोठेपण दिसून येत नाही. बरोबर. कान्होजींची सर्व मुलं पराक्रमी निघाली. संभाजी आंग्रे महापराक्रमी होते. तुळाजी आंग्र्यांच्याबद्दल तर जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. त्यांच्या कालखंडातल्या भारतातल्याच नाही तर जगातल्या सर्वोत्तम 20 सेनानायकांची जेव्हा यादी काढली गेली तेव्हा 7व्या नंबरवर तुळाजी होते. म्हणजे ते वडिलांपेक्षाही तसं पाहायला गेलं तर पराक्रमी होते. दुर्दैवाने आपल्या लोकांना त्यांची किंमत समजू शकली नाही आणि ह्या महान सेनानायकाचा अतिशय हलाखीत मृत्यू झालाय. पण इतिहासामधून आपण धडे घ्यायचे असतात, ज्या चुका झाल्या त्या टाळायच्या असतात, पण त्यांचा पराक्रम कुठे नजरेआड करता येत नाही. नुसतं कान्होजीच नाही तर कान्होजींच्या नंतरच्या पिढ्यांनी सुद्धा प्रचंड पराक्रम केलेला आहे. हो, आणि तो तसा बघायला गेलं तर आमच्या आकलनातच नाहीये आणि या पॉडकास्टच्या द्वारे आम्हाला ते बरंचसं कळेल. तर हे सगळं करत असताना जसं गुप्तचर आहेत किंवा तटीय सुरक्षा आहे, त्यानंतर व्यापार आहे, तर त्या काळात मराठे किती प्रगत होते या सगळ्या बाबतींमध्ये? पण तुलना करायची झाली तर 2 परस्पर विरोधी टोकं आहेत. युरोपियन्स म्हणजे ब्रिटिश असतील, पोर्चुगीज आणि काही प्रमाणात फ्रेंच, हे जेव्हा आपल्या वेस्टर्न कोस्टला यायचे, दे वर नोन ॲज सीवर्दी नेशन्स. त्यांची जहाजं प्रगत होती, त्यांच्याकडे तंत्रज्ञान प्रगत होतं. पण त्याच्या पलीकडे जाऊन मराठ्यांकडे विचार आणि विजगीषू वृत्ती होती. त्याच्यामुळे जर आपण पाहायला गेलात तर आपल्याला लक्षात येईल की हा सगळा पॅराफर्निलिया नसून सुद्धा मराठ्यांनी त्यांच्या तिप्पट क्षमतेच्या जहाजांना अगदी सहजगत्या हरवलेलं आहे. मराठ्यांचं वॉर टॅक्टिक्स,
त्यांना आपल्या टरेनची असलेली माहिती आणि त्यांची लढण्याची वृत्ती याच्यामुळे मराठे कितीतरी वेळा ब्रिटिश किंवा पोर्तुगीजांना हरवू शकलेले आहेत. तर इट इज नॉट जस्ट द आर्म, इट इज नॉट जस्ट द पॅराफर्निलिया, इट इज नॉट जस्ट द बोट, बट इट इज द विल अँड विश ऑफ द फायटर. आणि ते मराठ्यांच्यात होतं. तर या सगळ्यामध्ये मराठ्यांनी बऱ्याचदा पोर्तुगीजांना हरवलंय. तर यामध्ये बरेचसे डावपेच त्यांनी त्यावेळी केलेले आहेत. तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता? मराठ्यांची जी युद्ध पद्धती होती, सर्वसामान्य भाषेत बोलायचं झालं तर त्याला आपण गनिमी कावा किंवा गुरिल्ला वॉरफेअर म्हणतो. जे बेअर मिनिमम रिसोर्सेस असताना त्यांचा ऑप्टिमम वापर करणं, आणखीन तो समर्पक वापर करून बाय सरप्राईज शत्रूला हरवणं. समुद्रावर ते शक्य नसतं, समुद्रावर कुठेही लपायला चान्स नसतो. पण मग अशा वेळेला आक्रमण कसं करायचं? तर मराठे खाड्यांमधून येऊन, समुद्राच्या घळींमधून अचानक येऊन आक्रमण करायचे. आणखीन मोठ्या मोठ्या युरोपियन जहाजांना ते पिछाडीवरून हल्ला करून, तेथे 1 to 1 फाईट करून आणि प्रचंड प्रमाणात मारकाट करून हरवायचे. असं बाय सरप्राईज घेतल्यामुळे मराठ्यांनी त्यांच्या टरेनची माहिती चांगल्या रीतीने, त्यांच्या करंट्सची माहिती असल्यामुळे कितीतरी वेळा आपल्या क्षमतेपेक्षा तिप्पट किंवा चौपट प्रभावशाली आरमार असलेल्या इंग्रजांना किंवा पोर्तुगीजांना एकदा नव्हे तर अनेक वेळा हरवलेलं आहे. आणि तेच मराठ्यांच्या यशाचं गमक होतं. प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन, एक्झॅक्टली. टायमिंग मोस्ट इम्पॉर्टंटली. तर भूराजकारण आणि सागरी राजकारण या दोन वेगळ्या युद्धनीती होत्या. तर या दोन्हींमधला फरक काय आहे नेमका? पहा, वी हॅव टू बायफर्केट कोकण अँड घाट. घाट सेक्शनवर घोडदळाच्या वाहतुकी सोप्या होत्या, दळणवळणाची साधनं होती. त्याच्या विपरीत कोकणामध्ये अतिशय चिंचोळा भाग आहे. आज सुद्धा कोकणाचा बराचसा भाग अनॲक्सेसिबल आहे. कोकण रेल्वे काही वर्षापूर्वी आली. अदरवाईज अतिशय चिंचोळा भाग, मुवमेंट्स रिस्ट्रिक्शन्स असताना सुद्धा त्या दऱ्यांचा वापर करून, त्या खाडी, त्या नदीचे प्रवाह, समुद्राचे लँडिंग पॉइंट्स यांचा वापर करून मराठ्यांनी तिथे राज्य एस्टॅब्लिश केलं. वास्तविक पाहायला गेलात तर आपल्याला कोकण किनारपट्टी ही जी 720 किलोमीटरची किनारपट्टी आहे, तिचा उर्वरित हिंदुस्थानाबरोबर अभ्यास केला किंवा तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल की किल्ल्यांची सर्वात जास्त डेन्सिटी ह्या मराठ्यांच्या ताब्यातल्या 500 किलोमीटरच्या एरियामध्ये आहे. मराठा आरमार ही ब्राऊन वॉटर नेव्ही असल्यामुळे एका जहाजाच्या प्रवासाची जी सुरुवात व्हायची ती दक्षिण ते उत्तर किंवा उत्तर ते दक्षिण, वसई ते वेंगुर्ला, हा जो आपण कोकण कोस्टचा भाग मानला, तर कोकण किनारपट्टीवरची जी मराठ्यांचे किल्ले होते, किनारपट्टीवरून जाणारं जहाज एका किल्ल्याच्या नजरेच्या टप्प्यातून बाहेर पडायच्या आधी दुसऱ्या किल्ल्याच्या नजरेच्या टप्प्यात असायचं. इतकं त्यांच्यामध्ये डेन्सिटी किल्ल्यांची दिसून येते. त्यामुळे कुठलाही शत्रू लँड व्हायच्या आधी पकडला जायचा. हे मराठ्यांच्या यशाचं गमक आहे. बरोबर आहे. कारण तो कुठल्या ना कुठल्या किल्ल्यातनं दिसायचाच येत असता. साधारण 12 किलोमीटरची बायनॅक्युलरची रेंज किंवा पेरिस्कोपची रेंज असते. आणि मराठ्यांचा ॲव्हरेज 20 किलोमीटरच्या अंतरामध्ये, 25 किलोमीटरच्या अंतरात एक तरी किल्ला यायचा. त्यामुळे एका किल्ल्यातून जहाजावर लक्ष ठेवलं, इथून दिसेन असं होईपर्यंत दुसऱ्या किल्ल्याच्या नजरेच्या टप्प्यात ते जहाज असायचं. त्यामुळे अनअटेंडेड किनारा कधीही नव्हता. बरोबर बरोबर. आज आपण ड्रोन्स वापरतो, तेव्हा त्यांची नीती इतकी प्रगत होती. तुम्ही जेव्हा तुमच्या पूर्वजांबद्दल वाचताय किंवा तुम्ही तुमच्या गोष्टी ऐकल्या असतील पूर्वजांबद्दलच्या, एखादी अशी कुठली गोष्ट तुम्ही जी मला सांगू शकता जी तुमच्या पूर्वजांबद्दल जी तुम्हाला कायम आठवते? आज ज्याला आपण कन्सेप्ट म्हणतो की नेशन फर्स्ट, आजपासून 300 वर्षापूर्वी ती नेशन फर्स्ट आमच्या रक्तात रुजलेली होती. इनफॅक्ट कान्होजी आंग्र्यांचं जे लग्न झालंय, जनरली गोरज मुहूर्तावर म्हणजे संध्याकाळी लग्न होतात, त्या काळी पण व्हायची. तर कान्होजी आंग्र्यांचं ज्या दिवशी लग्न झालं, वरातीबरोबर सैनिक होते, प्रजा होती, सर्व मंडळी होती. आणि कळलं की सिद्धीचा हल्ला झालाय. कान्होजी आंग्रे लग्न मंडपातून लढाईला गेलेत. वा. आणि त्यावेळेला, आता ह्याच्या पुढचं मी आपल्याला सांगतो, आज एक टर्म वापरली जाते वुमन एम्पॉवरमेंट. राईट. इट इज नॉट ॲप्लिकेबल टू इंडियन्स
बिकॉज हम्म. वुमेन वर ऑलवेज एम्पॉवर्ड इन इंडिया. आय अग्री. प्रत्येकाची ओळख कौंतेय असो का राधेय असो आईच्या नावावरून व्हायची. कान्होजी आंग्रे जेव्हा लढायला जात होते त्यांनी काही घोडदळ नवीन नवरीसाठी बरोबर ठेवलेलं होतं. तेव्हा मथुराबाई आंग्रेंनी त्या लोकांना निरोप दिला की सैन्य हे मातृभूमीच्या रक्षणासाठी आहे, नवऱ्या मुली बरोबर वाहतूक करायसाठी नाही. मी जायला सक्षम आहे आणि त्या निघून गेल्या. तर महिलांचा सहभाग असल्यामुळे आणि महिलांचा सहयोग असल्यामुळे पुरुष असं लढू शकलेत. बरोबर आहे. तर अगदी ते क्रेडिट त्यांना द्यावंच लागेल. अगदी बरोबर आहे. आता या राजघराण्याचा वारसा जसा तुम्ही आजवर चालवत आलात तर अशा अनेक गोष्टी असतील, प्रत्येक पिढीतल्या गोष्टी असतील. तर आता सध्या तुम्ही विद्यमान त्यांचे वंशज आहात, तर आपल्या पत्नी आणि आपल्या कुटुंबाबद्दल मला थोडी माहिती हवी आहे. माझ्या पत्नी उमराणी म्हणून एक जुनं सरंजामदारी होती. सांगली जिल्ह्यातलं जत तालुक्यातलं शेवटचं सरंजामदारी म्हणजे उमराणी. अच्छा. त्यानंतर कर्नाटक सुरू होतं. तर तिथलं सरंजामदार डफळे घराणं आहे, त्याच्यातल्या त्या आहेत. आता आय हॅव गॉट 3 चिल्ड्रन. मोठ्या मुलाचं आता ग्रॅज्युएशन झालंय, त्यानंतर ट्विन्स आहेत. ओके. एक मुलगा आणि एक मुलगी. दे आर स्टिल टेकिंग देअर एज्युकेशन. ओके. And you are a trekker and a biker. येस. So for us as a public, राजे म्हणलं की घोडे, तर अजूनही घोडे ठेवताय? आहेत. अच्छा, घोडसवारी करताय अजूनही राजे. माझी मुलगी फार चांगली शो जम्पर आहे. ओके, दॅट्स ग्रेट. तर मला जाणून घ्यायला आवडेल की इंडियन नेव्ही आणि आंग्र्यांचं नौदल ह्या दोघांमध्ये काय रिलेशनशिप तुम्ही मला सांगू शकता? को रिलेट होतं का हे? इंडियन नेव्ही आजचं भारतीय आधुनिक नौदल हे छत्रपती शिवाजी महाराजांना आरमाराचं जनक मानतं. आणि त्याच्याच बरोबरीने कान्होजी आंग्र्यांना ते आपलं रोल मॉडेल समजतात. त्याच्याचमुळे वेस्टर्न नेव्हल कमांडचं जे हेडक्वार्टर आहे दॅट इज नोन ॲज बेस डेपो आंग्रे, INS आंग्रे, जिथून अख्ख्या वेस्ट कोस्टचं जे ऑपरेशन्स आहेत, लॉजिस्टिक सपोर्ट आहे, तो ऑपरेट केला जातो. आणि ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी आणि नंतरच्या कालखंडात कान्होजी आंग्र्यांनी किंवा तुळाजी आंग्र्यांनी या पश्चिम किनारपट्टीचं रक्षण केलं, त्याच पद्धतीने आपले सॉव्हरनिटी, आपले इकॉनॉमिकल इंटरेस्ट आणि आपली टेरिटोरियल सुरक्षा याकरता इंडियन नेव्ही आजपासून सुद्धा कटिबद्ध आहे. समुद्रावरचं जे प्रभुत्व आहे ते साधारणपणे त्या काळामध्ये एकदा आपल्याकडनं पुन्हा गेलं होतं, तर त्या दरम्यान काही धोरणात्मक चुका झाल्या होत्या, तर त्याच्यावर काही तुम्ही प्रकाश टाकू शकताय आमच्यासाठी? मराठा आरमाराचा विजयदुर्गमधला पराभव हा तसं पाहायला गेलं तर मराठ्यांनी शिवाजी महाराजांच्या नीतीच्या विरुद्ध जाऊन केलेलं काम म्हणावं लागेल. अच्छा. कारण आपल्याच आरमाराच्या सरखेला विरुद्ध आपल्याच स्वराज्याचे पेशवे इंग्रजांच्या बरोबरीने उभे राहावे यापेक्षा मोठं दुर्दैव काही असू शकत नाही. पण मी म्हणेन की त्यामध्ये तत्कालीन आंग्र्यांचं सुद्धा काही प्रमाणात दोष होता की इगो क्लॅशेस होणं जे असतं ते व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठं हा विसर पडला की काय होतं त्याचं ह्या दोघांचं म्हणजे पेशवे किंवा आंग्रे या दोघांच्याकडून झालेला स्वराज्यद्रोह म्हणावा लागेल. अच्छा. आणि ज्या वेळेला तुळाजी आंग्र्यांचा आरमार ह्या पेशवे इंग्रज संयुक्त फौजांनी बुडवलं ते तुळाजी आंग्र्यांचं आरमार नव्हतं, ते स्वराज्याचं आरमार होतं. बरोबर. आणि ते झाल्यानंतर इंग्रजांकरता संपूर्ण पश्चिम किनारा मोकळा झाला. युरोपसाठीच सर्वात चांगलं ट्रेडिंग पोर्ट असलेलं मुंबई मोकळं झालं आणि युरोपियन्सचा अनिर्बंध संचार हा पश्चिम किनाऱ्यावर सुरू झाला. त्यामुळे राष्ट्रप्रथम ही भावना जर राहिली नाही तर काय होतं त्याचा दुष्परिणाम आपण 1756 मध्ये पाहिला. मला वाटतं की उत्कृष्ट नायक कोण तर छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी नेताजी पालकरांना परत हिंदू करून घेतलं आणि आपल्या स्वराज्याच्या कामात लावलं. त्या माणसाची ॲबिलिटी वापरून घेतली. नंतरच्या कालखंडातल्या राज्यकर्त्यांमध्ये ते राहिलं नाही दुर्दैवाने शाहू महाराज गेल्यानंतर. आणि त्यामुळे तुळाजींसारख्या
सर्वोत्कृष्ट सेनानायकाची ॲबिलिटी ही कुजवली गेली. हा कुठेतरी आपल्या धोरणात्मक निर्णयांमध्ये आलेला कमीपणाच म्हणावा लागेल. हिंद महासागरात आता भारतीयांची जी भूमिका आहे, त्या भूमिकेबद्दल आता अजून भविष्याचा काय मार्ग तुम्हाला दिसत आहे? हिंद महासागर हे भारतीयांसाठी तसं पाहायला गेलं तर सोन्याचं द्वार आहे. आजच्या आधुनिक कालखंडात बोलायचं झालं, आजच्या आधुनिक टर्मिनॉलॉजीमध्ये जर बोलायचं झालं, तर हिंद महासागरातून जगातला प्रमुख सागरी व्यापार होतो. ॲज वी ऑल नो की जो काही सागरी व्यापार आहे, जगातला जो प्रमुख व्यापार आहे, त्यापैकी 70% जास्त व्यापार हा सागरी मार्गाने होतो. हम्म. आणि हिंद महासागरातले जे रूट्स आहेत ते जगातल्या प्रमुख सागरी व्यापारी मार्गांपैकी एक आहेत. त्यामुळे भारतासाठी हे तसं पाहायला गेलं तर सोन्याचं द्वार आहे. आज जगात प्रगत होऊ घातलेल्या ज्या अर्थव्यवस्था आहेत, चायना असेल, कोरिया असेल, तैवान असेल, जपान आहे आणि हिंदुस्तान, ह्या पॉप्युलेशन वाईज, GDP वाईज आणि इकॉनॉमिकली फार स्ट्रॉंग होत असलेल्या अर्थव्यवस्था आहेत. जगातली भरपूर मोठी लोकसंख्या इथे राहते. तर त्या दृष्टीने एक अपॉर्च्युनिटी म्हणून पाहायचं झालं तर भारतीयांसाठी अतिशय उत्तम संधी आहे. कारण इथून जाणारं सगळा जो माल आहे त्याच्या वाहतुकीसाठी हिंदुस्थानातली सुरक्षित बंदरं आणि हिंदुस्थानातला सुरक्षित व्यापार हा परकीय चलन मिळवून देण्याचा एक मोठा सोर्स ठरू शकतोय. आणि आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या ज्या लुक ॲट ईस्ट पॉलिसीज आहेत त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये एक मोठा रोल प्ले करणार आहोत. आपण पूर्वी म्हणायचोच ना की भारतातनं सोन्याचा धूर निघतो. तर मग ते एक्झॅक्टली त्याचा अर्थ तुम्ही मला सांगू शकता? कारण आपल्याकडे कधी सोन्याच्या खाणी नव्हत्या. आपण तर शेतीप्रधान देश आहोत. तर मग भारत हे ये सोने की चिडिया आहे किंवा भारतातनं सोन्याचा धूर निघायचा हे जे म्हणतात, या वाक्प्रचाराचा एक्झॅक्ट अर्थ काय? तुमच्या भाषेत तुम्ही काय सांगाल? आपल्याला एक गमतीशीर भाग सांगतो. पूर्वी बार्टर इकॉनॉमी होती. आज आपण अगेन्स्ट करन्सी वस्तू विकत घेतो. पूर्वी बार्टर इकॉनॉमी होती. तर भारताचा जो एक्सपोर्ट होता तो संपूर्ण पेरिशेबल गुड्सचा होता. म्हणजे तांदूळ इथून जायचा, बरोबर, ढाक्याची मलमल आपण एक्सपोर्ट करायचो, मसाले आपण एक्सपोर्ट करायचो आणि बरोबर. चहा आपण एक्सपोर्ट करायचो. त्याच्या अगेन्स्ट आपण इम्पोर्ट काय करत होतो? बसरावरून मोती, अरेबियामधून घोडे, युरोपमधून तांब, चांदी आणि सोनं. बरोबर. तर ज्या काही गोष्टी आपण इम्पोर्ट करत होतो त्या सर्व ह्या नॉन पेरिशेबल गुड्स आहेत. त्याचा बरोबर. फॉर्म चेंज होतो पण त्या राहतात. म्हणजे अगदी घोडा जरी म्हटला, इथे आल्यानंतर त्याला बच्चे होतात, म्हणजे तो वाढतो. हो. वेरेज आपण ज्या गोष्टी एक्सपोर्ट करतो, कितीही सुंदर कपडा असला वापरून खराब होतो. बासमती तांदूळ असला तरी खावाच लागतो. बरोबर, मसाले संपणारे आहेत. अगदी बरोबर. त्यामुळे आपल्याकडे वेल्थ कलेक्शन भरपूर प्रमाणात होत होतं. आणि FMCG नसल्यामुळे आपल्या शॉपिंगच्या किंवा आपल्या ज्या खरेदीच्या मर्यादा होत्या त्याच्यामध्ये आपण काटकसरीने राहणारे लोक होत. म्हणून बरोबर. कोविडमध्ये पहा, बऱ्याचशा इकॉनॉमीज हलून गेल्या. आमच्या खेड्यापाड्यातले लोक सुद्धा सुरक्षित राहिले, कारण त्यांच्याकडे साठवणूक क्षमता असते किंवा साठवण्याची वृत्ती आहे. बरोबर. म्हणून आपल्याकडून सोन्याचा धूर निघायचा. हो, आणि इम्युनिटी पण बिल्ड झाली आहे ना शेतीप्रधान असल्यामुळे. बरोबर. दोन्ही गोष्टी आहेत. तर राजघराण्याचा तुमच्याकडे वारसा आहे आणि तशाच तुमच्या काही पारंपरिक रीतिरिवाजी पण राजघराण्यामध्ये आहेत. तर त्याचा संबंध समाजाशी अजून पण आहे का, आणि आहे तर तो कसा आहे? नक्कीच आहे. कारण राजघराणं कोणामुळे बनतं किंवा घराणं कोणामुळे एस्टॅब्लिश होतं? तर त्या लोकांमुळे. बरोबर. आज सुद्धा कोकणातल्या प्रॅक्टिकली प्रत्येक तालुक्यात, म्हणजे मुंबई सोडल्यावरच्या उरण तालुक्यापासून ते खाली विजयदुर्ग, सिंधुदुर्ग पर्यंत प्रत्येक तालुक्यात माझ्या ओळखीचं कोणी ना कोणी निघतं. कदाचित तो स्वभावाचा गुण असेल, पण लोकांशी नाळ जुळलेली असणं अत्यावश्यक आहे. कारण कृष्णाने गोवर्धन एकट्याने नाही उचलला, त्याला प्रत्येक गोळ्याने काठी लावली होती. स्वराज्याचं आरमार किंवा स्वराज्य हे कोणी एकट्याचा प्रयत्न नाहीये. तर त्याला अनेक ज्ञात अज्ञात वीरांनी आपले पराक्रम गाजवलेत, आपलं बलिदान दिलंय, आपलं योगदान दिलंय. आज सुद्धा
आंग्रे घराणं, जेव्हा कुलाबकर आंग्रे, अलिबागचे आंग्रे म्हटले जातात, हम्म. त्यावेळेला इट इज ॲक्सेसिबल टू ईच अँड एव्हरी पर्सन ऑन द कोकण कोस्ट. बरोबर. आणि ते सुद्धा आम्हाला त्याच पद्धतीने पाहतात. हम्म. म्हणून तो जो बॉन्ड आहे, हम्म. तो 350 वर्षापूर्वीचा बॉन्ड आज सुद्धा तेवढाच चांगला आहे. वा. आणि हे जे घराणं आहे, तर आपल्या घराण्याचा इतिहासातील संवर्धनामध्ये बराचसा वाटा आहे, तर तो कसा आहे? बऱ्याचशा प्रकारच्या संवर्धन प्रकल्पांमध्ये मी सहभागी आहे. आता जसं आपलं किल्ले रायगड विकास प्राधिकरण आहे, म्हणजे ज्याला बरोबर. RDA म्हटलं जातं. हम्म. तर RDA वर सुद्धा गव्हर्नमेंटने माझी अपॉइंटमेंट केलेली आहे ॲज अ एक्सपर्ट. हम्म. कारण किल्ले रायगड हे तसं म्हटलं तर महाराष्ट्राच्या अस्मितांचा परमोच्च बिंदू म्हणावा लागेल, स्वराज्याची राजधानी. तर तिला पुन्हा गौरव प्राप्त व्हावा म्हणून देवेंद्रजींच्या मनात होतं आणि त्यानुसार RDA ची स्थापना झाली. तर तिथे काही वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातली मंडळी जी घेतली गेली, तर RDA मध्ये सुद्धा मी आहे. किंवा कन्झर्वेशन रिलेटेड बारकी अनेक संस्था आहेत, त्याच्यामध्ये मी कार्यरत आहे. लोथल म्युझियम आणि मराठा नेव्हल गॅलरी यामध्ये आपण बरंचसं काम आता करत आहात, कारण त्याचे निर्माण त्याचा होत आहे आणि त्यामध्ये तुम्ही डिजिटल आर्कायव्हिंग याचाही समावेश केला आहे. तर याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. लोथलचं जे राष्ट्रीय नाविक संग्रहालय बनतंय, तो आपल्या देशाचा 5000 वर्षाचा इतिहास आहे. लोथल हे फक्त नाव नाही, तर ते सिंधू सरस्वती संस्कृतीच्या उगमापासून म्हणजे इसवी पूर्व 2500 पासून ते आजपर्यंतचा आपला नाविक इतिहास आहे. आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांच्या सहयोगाने आणि त्यांच्या आदेशाने तिथे एक मोठं म्युझियम बनतंय. आणि मला अभिमान आहे की या राष्ट्रीय पातळीवरच्या नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रोजेक्टमध्ये मी माझं खारीचा वाटा उचलू शकतोय. तिथली जी मराठा गॅलरी बनते त्याच्यासाठी मी कॉन्ट्रीब्युटर आहे. आणि त्या मराठा गॅलरीमध्ये मराठ्यांच्या गलबात, गुराब, मचवा, शिबाड, तांडेली अशा सगळ्या प्रकारच्या बोटी, मराठा कॉइनेज, मराठा खलिते, वेगळी वेगळी पत्र, यांचं सगळं कलेक्शन येणार आहे. आणि हे फक्त मराठ्यांचं नाही, तर ह्या गॅलरीमध्ये सिंधू सरस्वती संस्कृतीपासून ते 1971च्या वॉरपर्यंतचं टोटल आर्कायव्हिंग केलं जातंय. यातलं बरंचसं काही आर्टिफॅक्ट्स आहेत जे काही प्रायव्हेट कलेक्टर्सकडे असू शकतात, तर आपण त्यांच्याकडून सुद्धा ते आणतोय. आणि जे आणणं शक्य नाही त्याचं आपण डिजिटल प्रिंटिंग किंवा त्याचं रेप्लिकाज ते तिथे आणणार आहोत. त्यामुळे वय वर्षे 5 पासून वय वर्षे 85 पर्यंत प्रत्येकासाठी तिथे काहीतरी असेल. एंटरटेनमेंट कोशंट असेल, तिथे अभ्यास विषय असेल, तिथे आर्काइव्ह्स असतील. त्यामुळे जो कोणी जाईल आपल्या देशाच्या संस्कृतीबद्दल, आपल्या देशाच्या नाविक ठेव्याबद्दल, आपल्या देशाच्या वारशाबद्दल अतिशय चांगल्या प्रकारे त्याला माहिती मिळेल. फक्त गव्हर्नमेंटच नाहीत, तर पोर्ट्स आणि इंडियन नेव्ही सुद्धा त्याच्यात पार्टिसिपेट करतंय. व्हेरी नाईस. त्यामुळे ते एका ठिकाणी गेलं तर आपण साधारण 5000 वर्षाचा इतिहास पाहणार आहोत. तर थोडक्यात आपण आपल्या मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास तिथं बघणार आहोत. अगदी. आणि या समृद्ध इतिहासाला एक्सपिरियन्स मिळणार आहे तिथे. तर मग तुम्ही हे जे सगळे कलेक्शन्स करताय, ही सगळी राजघराण्यातनं किंवा कुठे कुठे बऱ्याचशा गोष्टी असतील ज्या तुम्ही तिथं कलेक्ट करून एका प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करताय, तर मग ह्या सगळ्या आता अवेलेबल झाल्यात, होत आहेत? पाईपलाईनमध्ये आहेत. बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल झाल्या आहेत, काही आयडेंटिफाय केल्या आहेत, काहींच्या बाबतीत बोलणं सुरू आहे, काही लोकांनी कमिटमेंट्स दिलेत की हे आम्ही तुम्हाला देऊ. आता बऱ्याचशा गोष्टी अजून होत आहेत, फेज्ड मॅनर्स मध्ये होतात. आणि हाऊ इज डिजिटल आर्कायव्हिंग प्लेइंग रोल इन दिस? इट्स प्लेइंग अ व्हायटल रोल. कारण प्रत्येकाला लोथलला पोहोचणं शक्य नाही. बरोबर. किंवा भूर्जपत्र असतील, ताम्रपट असतील, प्रत्येकाला ते त्याचा टच अँड फील घेणं शक्य नाही. बरोबर. तर जेव्हा डिजिटल आर्कायव्हिंग होतं त्यावेळेला फ्रॉम व्हेरेव्हर, व्हेनेव्हर अँड व्हॉट एव्हर पॉसिबल ते प्रत्येकाला तिथे उपलब्ध होऊ शकतं. राईट. आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून ते ऍक्सेस होऊ शकतं. हा सर्वात मोठा फायदा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की प्रायव्हेट कलेक्शन मधल्या गोष्टी एकदा डिजिटाईज झाल्या, त्या लोकांपर्यंत आल्या, तर आपल्या देशाचा इतिहास जो 5, 50, 100, 500 लोकांपर्यंत मर्यादित असायचा, तो
एन नंबर ऑफ पीपल करता ओपन असेल. बरोबर. ज्याला कोणालाही अभ्यास करायचा असेल, ज्याला कोणालाही वाचायचं असेल, हम्म. ते उपलब्ध होईल आणि ते मल्टीलिंग्वल असेल. हा. म्हणजे पालीमधलं, प्राकृतमधलं किंवा मोडीतलं पत्र हम्म. तो 30-40 भाषांमध्ये वाचू शकेल. राईट. हा सर्वात मुख्य फायदा आहे. तर समुद्री सुरक्षा आणि संस्कृती या दोन्हीचा संगम करणं हे राष्ट्रीय धोरणांमध्ये आता एकत्र आणण्यासाठी कितपत योग्य आहे किंवा महत्वाचं आहे? अतिशय महत्वाचं आहे. कारण आपला देश आजचा आधुनिक हिंदुस्थान जर आपण पाहिला, अर्धा भाग भूवेष्टेत आहे आणि अर्धा भाग जलवेष्टेत आहे. हम्म. तर आपण जेव्हा सीमा म्हणतो हम्म. त्यावेळेला अटारी बॉर्डर आपल्या मनात येते, बरोबर. माणा बॉर्डर आपल्या मनात येते. अगदी. मुंबई आणि विशाखापट्टणम सुद्धा आपली सागरी सीमा आहे ना. हो, नाही, कधीच नाही लक्षात येत. तर आपण त्या दृष्टीने जेव्हा पाहू हम्म. त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की सर्वसामान्य नागरिक म्हणून सुद्धा आपल्यावर केवढी मोठी दायित्व आहे. कारण त्या सागराची सुरक्षा करायची असेल, त्या आपल्या भूमातेची सेवा करायची असेल, भारत मातेची सेवा करायची असेल, तर हा समुद्र किनारा सुद्धा सुरक्षित असला पाहिजे. आणि सुरक्षा फक्त शत्रूपासून नाही, हम्म. तर पर्यावरणीय ऱ्हासापासून सुद्धा आहे. बरोबर. समुद्रावर आपण प्लास्टिक टाकणं, कचरा टाकणं, मॅनग्रोव्ज नष्ट करणं, ह्यापासून सुद्धा आपला समुद्र किनारा आपल्याला वाचवायचा आहे. तर इतिहास म्हणजेच भविष्याचा नकाशा आणि या इतिहासाच्याच बळावर किंवा याच्या बॅकग्राऊंडवर आपण समुद्रावर पुन्हा अधिराज्य मिळवू शकतो. तर याबद्दल तुम्ही आजच्या आमच्या युवकांना काय सांगाल? जो इतिहास विसरतो हम्म. त्याचं भविष्य अंधकारमय असतं. कारण एकदा आपण आपला इतिहास विसरलो, आपले रूट्स विसरलो की आपण आपली आयडेंटिटी विसरतो. आणि ती नसल्यावर एक चिखल्याच्या गोळ्याला जसं कसंही मोल्ड करता येतं, व्यक्तीचं सुद्धा तसं होतं, व्यक्तीच्या मनाचं तसं होतं. पण तेच गौरवशाली इतिहास आणि गौरवशाली परंपरा जर आपल्याला माहिती असतील तर माणूस आपल्या ध्येयापासून विचलित होत नाही, आपल्या राष्ट्रभक्तीपासून विचलित होत नाही. आज जेव्हा आपण समुद्राकडे एक संधी म्हणून पाहतोय, एक अपॉर्च्युनिटी म्हणून पाहतोय, त्याच वेळेला एक जबाबदारी म्हणून सुद्धा पाहिलं पाहिजे. आणि ते करायला जर आपण सुरुवात केली तर विचार करा, जगातला 70% जो व्यापार आहे तो समुद्रमार्गे होत असताना आपल्या तरुणाईसाठी केवढ्या मोठ्या संधी आहेत. आपल्याच महाराष्ट्रामध्ये येत असलेली जी 2 मोठी पोर्ट्स आहेत त्याच्यामुळे काही लोकांना नव्हे, काही लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात आहेत. बरोबर. संधी येत असतात, दार ठोठवत असतात. आपण ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करायला शिकलं पाहिजे. आपलं भवितव्य खूप उज्ज्वल आहे. कारण सागराला काय म्हटलं जातं? रत्नाकर. बरोबर. रत्नाकरातून समृद्धी येते आणि आपल्या तर चारी बाजूला रत्नाकर आहे. हो, अगदी. आपण कसं ओळखायचं, त्याचा उपभोग कसा घ्यायचा आणि उपयोग कसा करून घ्यायचा हे आपल्यावर आहे. आणि एक फायनल नोट म्हणून आमच्या श्रोतांना तुम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून काय संदेश देऊ शकता? मी एवढंच म्हणेन, जसं श्रीरामानी म्हटलं, जननी जन्मभूमेश्च स्वर्गादपि गरीयसी, तसं जगाच्या पाठीवर कुठेही जा, एवढ्या प्रकारची जैवविविधता, नैसर्गिक विविधता आणि मानसपटलाची विविधता जगाच्या पाठीवर कुठेही नाही. तरी सुद्धा भारत माता या एका संकल्पनेच्या बंधनाने आम्ही सगळे बांधलेले आहोत. जाती, पंथ, भाषा, खाद्यप्रकार अनेक वेगळे असले तरी आम्ही बांधलेले आहोत. भारत मातेला विसरू नका, कारण जननी आहे त्याबरोबर जन्मभूमी सुद्धा तेवढीच महत्वाची. तेवढं जरी लक्षात ठेवलं तरी जगावर अधिराज्य आम्ही सहज गाजवू शकतो. तर धन्यवाद रघुजीराजे आंग्रे, आमच्या या पॉडकास्टच्या एपिसोडवर येऊन आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो. आणि इन्व्हिन्सिबल सोल्सच्या पुढच्या अशाच एका पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा भेटूया आपल्या नवीन गेस्टसोबत. थँक्यू सो मच.